प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार। मी सौ सुप्रिया मयूर बिडवे, राहणार भिंगार, तालुका जिल्हा अहिलानगर। अनुराधाताई राज्याध्यक्ष त्यांच्या श्री मनाचे श्लोक या उपक्रमामध्ये मला सहभागी होताना खूपच मनस्वी आनंद होत आहे। त्यांचा हा उपक्रम जागतिक स्तरावर पोहोचला आहे। देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे। त्यांचा हा उपक्रम युवकांसाठी एक प्रेरणादायी ठरत आहे। त्यांचा श्लोक क्रमांक 8 हा मला खूप आवडला। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी, मना चंदनाचे परित्वाची जावे, परी अंतरी सज्जनानी ववावे। श्रीराम समर्थ। कीर्ती ह्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, मनुष्याची कीर्ती, मनुष्य देहाने गेल्यानंतर तो समाजामध्ये कीर्तिरूपाने जिवंत असतो। अगदी सोपं करून सांगायचं झालं तर संत परंपरा, संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, अख्खं देहू आळंदी त्यांच्या नावाने ओळखलं जातं। पैठण म्हटलं की श्रीनाथ महाराज, अख्खे गावाच्या गावात त्यांच्या नावाने ओळखतात। ते आज आपल्यात नाही आहेत, परंतु ते देहाने गेलेत, परंतु कीर्तिरूपाने ते आजही अजरामर आहेत। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आजही महान आहे। ज्या समाजामध्ये ते राहत होते त्या समाजाने त्यांना जिवंतपणे खापर दिलं नाही, जिवंतपणे खूप त्रास दिला। त्याच समाजासाठी ते त्यांच्या कल्याणासाठी झटले, त्यांच्या हितासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिवंत समाधी घेतली। त्यांनी ज्या समाजाने त्यांना त्रास दिला त्या समाजाचा त्यांनी कधीच तिरस्कार, मत्सर, द्वेष केला नाही। उलट त्या समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी पसायदान मागून घेतलं। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, संत तुकाराम महाराजांनी झाडाझुडपात पशुपक्षामध्ये भगवंत पाहिला। त्यांनी चराचरामध्ये भगवंताचं स्वरूप पाहिलं। त्यांनी प्राणीमात्रांवर दया करा ही भूतदया माणसांना शिकवली। माणसाशी माणसाने प्रेमाने वागावे हे त्यांनी आपल्याला शिकवलं। माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे खूप महत्त्वाचं आहे। जिवंतपणी माणूस कसा वागतो, कसा बोलतो, त्याच्या कर्म आचरणावर त्याची कीर्ती अवलंबून असते। संतांची कीर्ती आज आपल्याला हेच सांगून जाते, आपल्या वागण्या बोलण्यातून कधीही कोणाचं अंतःकरण दुखवता कामा नये। मनुष्य देहाने जरी गेला तरी तो कीर्तिरूपाने आज मागे शिल्लक राहतो। संतांची हेच वर्म आहे। जिवंतपणी त्यांना समाजाने खूप त्रास दिला, परंतु एकाही शब्दाने प्रत्युत्तर न देता त्यांनी त्या समाजासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, अथक परिश्रम केले। त्या समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं। जसं चंदन झिजल्याशिवाय चंदनाचा सुगंध दरवळत नाही, अगदी त्याच पद्धतीने संत परंपरा जनकल्याणासाठी झिजली आणि कीर्तिरूपाने जसं चंदन झिजल्यानंतर त्याचा सुगंध दरवळतं, अगदी तसंच कीर्तिरूपाने त्यांचं आज नाव मागे आहे। त्यांनी समाज कल्याणासाठी अथक परिश्रम घेतलेला आहे। माणूस किती सुंदर आहे यापेक्षा तो त्याचा अंतःकरण किती सुंदर आहे हे खूप महत्त्वाचं आहे। जसं की एखादा सुंदर ड्रेस एक दिवस फाटतो, त्याचप्रमाणे सुंदर चेहरा एक दिवस त्याच्यावर सुरकुत्या पडणार आहेत, परंतु अंतःकरण शुद्ध पवित्र असेल, तुमच्या वागण्यात बोलण्यात नम्रता असेल, तुम्ही मोठ्यांना आदर देत असताल, लहाने चुकले तर त्यांना समजून व्यवस्थित सांगत असताल, चिडचिड, रागराग, द्वेष, मत्सर, निंदा, टीका या गोष्टीला तुम्ही जेवढं लांब ठेवताल तेवढं तुमच्या हितासाठी चांगलं आहे। संत नाथ महाराज त्यांना उगाच शांती ब्रह्म म्हणत नाहीत। एक यवन त्यांच्या अंगावर 108 वेळा थुकला, परंतु तरीही त्यांनी गंगेचं स्नान केलं आणि म्हटले की
मला गंगेचं 108 वेळा स्नान घडलं, त्याचे पाय धरले. त्यांनी प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह बघितलं आणि म्हणून त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची कीर्ती आज महान ठरलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.